नमस्ते. आज मी कसुरी मेथी बनवते. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया, भाजलेले चणे असतात त्याचे डाळे घेतात, पण माझ्याकडे ते संपलेले आहेत म्हणून मी ही चणा डाळ गरम करून घेतली, अशी लालसर कलरची करून घेतली, भाजून घेतली. आता ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया. हा दाण्याचा कूट आहे, शेंगदाण्याचा कूट आहे. लसूण आणि मिरची, हा टोमॅटो आहे, छोटे 2 टोमॅटो घेतलेत आणि हे 4 ते 5 काजू घेतलेत. काजू नाही टाकले तरी चालू शकतात. आता हे आपण पहिलं बारीक करून घेऊया. आता ही आपण प्युरी सगळी वाटून घेतलेली आहे. आता ही मेथी साफ करून स्वच्छ धुवून घेतली, ते आता आपण कापून घेऊया. तर इथे आपलं तेल पण तापलंय. इथं मी लसूण बारीक करून घेतले. खरं म्हणजे लसूण अख्खं टाकायचं असतं, पण आमची पोरं खायला मागत नाही म्हणून मी बारीक करून घेतलेला आहे. आता इथे आपण लसूण चांगला लालसर करून द्यायचा. ह्या भाजलेला लसूण जास्त लागतो. आमची मुलं अख्खा लसूण टाकला ना, अक्षरशः तांदळातला खडा असतो तसा काढून टाकतात. तिला चांगला लाल झालाय. आता ही भाजी आपण जी घेतलेली आहे ती टाकूया आणि चांगली परतून घेऊया. त्याला काही जास्त वेळ लागत नाही, 1-2 मिनिटात ही भाजी चांगली होते. आधी आपली चांगली आपण लसूणमध्ये परतून घेतलेली आहे. आता गॅस बंद करूया आणि एका प्लेटमध्ये काढूया. आता एका प्लेटमध्ये काढते. आता त्याच कढईमध्ये आपण परत तेल टाकलेलं आहे. थोडीशी 4-5 दाणे राई टाकते, जिरं टाकते, कारण जिऱ्याने चांगली चव येते. जिरं चांगलं परतून झाले. आता कांदा टाकूया. एक कांदा कापून घेतलेला आहे मी, तो चांगला लालसर करून द्यायचा. आता आपण सुके मसाले घालूया. 1 ते 1.5 चमचा आपला रोजचा तिखट वापरतो मिरचीचा तो आहे. हळद 1 चमचा, काश्मीरी लाल मिरची 1 चमचा, त्याच्याने कलर पण छान येतो. आणि आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचे. आणि ह्या 2 सुक्या लाल मिरच्या घेतल्या. थोडंसं हिंग घालते, 1 चिमूटभर. आता हे चांगलं परतून घेऊया. आता हे परतलं गेले. आता ही आपण पेस्ट बनवले ती घालूया. ही पण चांगली परतून घ्यायची. आता हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे. आता मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याचं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकते. थोडंच टाकायचं. चांगलं एकजीव करून घ्यायचं. आता ह्याच्यावरती 1-2 मिनटं झाकण ठेवते. आता आपल्या ग्रेव्हीला बघा कसे उकळ्या फुटल्यात त्या, आणि कलर पण छान आलाय. आता आपण ही मेथी जी घेतली ती शिजवून ती घालूया. एकजीव करायची चांगलं. आता ही आपली लसूण मेथी तुम्हाला आवडली, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आवडली तर कमेंट करा. व्हिडिओ बघताय त्याबद्दल थँक्यू.